तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सागरा प्राण तळमळला। खरं तर या काव्याने अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले। ज्यांनी हे काव्य रचले ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। आणि जे स्वातंत्र्यवीर सावरकर 1902 ते 1905 या सालामध्ये ज्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये खोली क्रमांक 17 मध्ये जे राहत होते, सध्या आपण या ठिकाणी आलो आहोत। आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 142वी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं खरं तर ही खोली सर्वांसाठी पाहण्यासाठी खुली करण्यात येते। आज सकाळपासूनच अनेक नागरिक या खोली पाहण्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं दर्शन घेण्यासाठी या खोलीमध्ये येत आहेत, पाहत आहेत, त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत। आपण त्याच खोलीमध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही जी आहे ती अर्धमूर्ती या ठिकाणी आहे। त्यांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण करण्यात आले। त्याचबरोबर ते आपण या ठिकाणी पण पाहू शकताय की जो हा बेड, आम्ही माझ्या कॅमेरामॅनना विनंती करेन की त्यांनी हा बेड दाखवा ज्यावरती खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर जे होते ते या ठिकाणी आराम करायचे। त्यांच्या जीवनाशी ज्या निगडीत ज्या वस्तू आहेत त्या खरं तर या खोलीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर ती नागपूर विद्यापीठाची जी त्यांना डिलीट पदवी ज्यावेळेस मिळाली होती त्यावेळेस जो कोड त्यावेळेस त्यांना देण्यात आला होता तो पण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ती दुसऱ्या बाजूला पुणे विद्यापीठाची जी डिलीट पदवी ज्यावेळेस त्यांना देण्यात आली होती त्यावेळेसचा सुद्धा जो कोट आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे स्वातंत्र्य संग्राम होता, ज्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपलं जे योगदान दिलं होतं आणि या योगदानामधले जे काही क्षणचित्रे आहेत ते क्षणचित्रे या ठिकाणी लावण्यात आलेत। आपण पाहू शकतोय की जी परदेशी कपड्यांची होळी केलेली होती की त्या होळीचं सुद्धा जे या ठिकाणी चित्र आहे त्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी वक्तृत्ववाणी होती ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचं या ठिकाणी क्षणचित्रे आहेत। वेगवेगळे त्यांचे क्षणचित्रे खरं तर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। अनादिमी अनंतमी अवध्यमी खरं तर असे त्यांचे जे विचार होते खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यानं अनेकांना झपाटून टाकलं। देशप्रेमाची जी ऊर्जा आहे ती लोकांच्या नसानसामध्ये, लोकांच्या मनामनामध्ये त्यांनी भरली। त्याचबरोबर ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची जी सावरकरांनी आरती लिहिली होती ती आरती सुद्धा आपण पाहू शकतो। ती आरती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेली ही खरं तर महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीवरती म्हणजे आपल्या सर्वांचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, या छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव खरं तर त्यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून या कवितेच्या माध्यमातून केलेला होता। आणि ती कविता या ठिकाणी आपण पाहू शकतोय की अनेक नागरिक जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी येत आहेत। आपण त्यांच्यासोबत पण संवाद साधण्याचा खरं तर प्रयत्न करू। पाहू शकतोय की चिमुरडी सुद्धा या स्वातंत्र्यवीर सावरकरांना फुले या ठिकाणी अर्पण करत आहे। एक विद्यार्थी सुद्धा आहे, आपण त्यासोबत संवाद साधणार आहोत। स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज खरं तर जयंती आहे, या ठिकाणी आला आहेस, काय मनात भावना तुझ्या? नेमजसीने परत मातृभूमीला, असे पावन विचार होते या सावरकरांचे। असे ज्या सावरकरांना बघून माझ्या मनात प्रेरणेचा उद्गार झालेला आहे आणि आजचा दिवस आपल्यासाठी खूप मंगलमय। काही नागरिक पण आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आनंदाचं, नाविन्याचं आणि चैतन्याचं वातावरण आहे। आज त्यांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। मनात काय भावना? आमच्या मनात खूप अशा भावना आमच्यात खूप आहेत, कारण हा जो व्यक्ती होता तो आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे। हिंदू राष्ट्रासाठी अभिनव भारत ज्यांनी स्थापन केलं, हिंदू महासभा ज्यांनी स्थापन केली, असा क्रांतिकारक, असा मोठा माणूस हा प्रत्येकाच्या मनात यायला पाहिजे, पुढच्या पिढीने त्याचा आदर्श घ्यायला पाहिजे। सावरकर हे घराघरात पोहोचले पाहिजेत ही भावना आहे। या निमित्ताने आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आहोत। आम्ही एक निवेदन सरकारलाही केलं होतं, आम्ही एक निवेदन या डेक्कन एज्युकेशनलाही केलं होतं की ही जी रूम आहे, जी हॉस्टेल आहे, ती इतर वेळी जेव्हा ते बंद असतं तेव्हा ते हॉस्टेलसारखं असतं, तर याचं तुम्ही राष्ट्रीय संग्रहालय म्हणून घोषित करावं। सावरकरांचा जो प्रेरणास्थान आहे ही खोली आहे ज्याच्यात अनेक क्रांतिकारी विचारांची देवाणघेवाण झाली, अनेक गोष्टी घडल्या, तर त्याचा इतिहास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा। त्याच्यासाठी राष्ट्रीय स्मारक घोषित करा आणि फक्त वर्षात 2 दिवस न उघडता, जयंती पुण्यतिथीला न उघडता ते वर्षभर सर्वांसाठी खुले राहावं ही आमची भावना आहे। आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। काय तुमच्या मनात भावना आहेत? आज सकाळपासून तुम्ही या ठिकाणी आलात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालात, काय भावना? नमस्कार, मी केतकी कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची जिल्हाध्यक्ष महिला आघाडीची। आमच्या मनात भावना तर खूपच दाटून आलेल्या आहेत आणि सावरकरांची प्रखर राष्ट्रभक्ती आज कुठेतरी पुढच्या पिढीला पण कळली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महिला आघाडीतर्फे काही निबंध स्पर्धा घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या पिढीने सावरकर वाचले पाहिजेत, त्यांच्या मनात ते रुजले पाहिजेत असं म्हणता येईल आणि त्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत।
स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रखर राष्ट्रभक्ती आहे ते पुढच्या पिढींच्या मनामध्ये रुजली पाहिजे, तर त्यासाठी खरं तर आम्ही प्रयत्नशील आहोत अशा नागरिकांच्या भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन आदिल सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.